तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर BMC JEE आणि SEच्या डेट्स अनाउन्स झालेल्या आहेत आणि BMC SEची जी एग्जाम आहे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची ती अगदी 14 दिवसात आपल्या समोर आलेली आहे, म्हणजे 9 फेब्रुवारीला। तर बरेच मुलं पॅनिक झालेले आहेत, आता प्रिपरेशन कुठून करायची, त्याच्यासाठी सोर्सेस काय करायचे, कुठले बुक्स रेफर करायचे, टेस्ट सिरीज वगैरे आहे का, किंवा कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया। पण व्हिडिओ चालू करायच्या आधी किंवा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी व्हिडिओ पॉज करा आणि पेन आणि पेपर घेऊन बसा। हे फक्त काय इथे मी पिक्चर दाखवायला किंवा वेब सिरीज बघण्यासाठी ही व्हिडिओ अजिबात बघू नका, टाइमपास म्हणून तर मुळीच बघू नका। ह्याच्यातून जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आत्ताच पेन आणि पेपर घ्या किंवा एक बुक घ्या आणि त्याच्यामध्ये नोट डाऊन करा, जेणेकरून पुन्हा पुन्हा या व्हिडिओवर यायची तुम्हाला गरज लागणार नाही आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे सोर्सेस आणि मटेरियल वगैरे ते मिळून जातील। घेतलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्यात पहिल्यांदा पेन आणि पेपर घ्या आणि व्हिडिओला स्टार्ट करा। ठीक आहे, बेसिकपासून स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा जे मुलांना काहीच माहिती नाही किंवा विसरले पण असतील त्यांच्यासाठी आपण अगदी पेपर पॅटर्नपासूनच सुरुवात करूया आणि काय काय ह्याच्यामध्ये कॅच आहेत, आधीच्या एक्झामपेक्षा कसं हे वेगळं असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा पेपरमध्ये आपल्याला टोटल 3 पार्टमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि तांत्रिक ज्ञान। ओके, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न आहे ते 20-20 क्वेश्चन्स आहेत। सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण सामान्य म्हणजे GK GS GK जो आपण म्हणतो किंवा करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी टोटल 20 क्वेश्चन्स आणि 20 गुण आहे, म्हणजे एक क्वेश्चनला 1 मार्क आहे। बौद्धिक क्षमता म्हणजे रिझनिंग ॲप्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो त्याचे टोटल 20 क्वेश्चन्स आहेत आणि 20 मार्क्स आहेत। आणि टेक्निकल जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये 60 क्वेश्चन्स आणि 60 मार्क्स आहेत। सिव्हिलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, 60च्या 60 क्वेश्चन्स सिव्हिलचे येतील, परंतु इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमध्ये 60 क्वेश्चन्स आहेत, पण असं कंपल्सरी नाही आहेत की दोघांचे 30 आणि 30 क्वेश्चन्स येतील। कधी कधी ह्याचा रेशो वेगळासुद्धा असू शकतो, मे बी मेकॅनिकलचे 35 असतील, इलेक्ट्रिकलचे 25 असतील किंवा 36 आहे तर इथे 24 असतील, असा काहीही रेशो असू शकतो। एक्झॅक्टली 30-30 क्वेश्चन्स असतीलच असं नाही आहे। ॲज पर 2019च्या अकॉर्डिंग मेकॅनिकलचे जे 3 शिफ्टमध्ये झाले होते तर त्याच्यामध्ये मेकॅनिकलचे क्वेश्चन्स जास्त होते असं स्टुडंटचा फीडबॅक होता। एक्झॅक्ट किती नंबर होते ते काही सांगता येत नाही, पण बरेच जण म्हणाले की मेकॅनिकलचे क्वेश्चन्स थोडे जास्त होते। तर वाटतं मेकॅनिकलवाल्यांना की इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन जास्त होते आणि इलेक्ट्रिकलवाल्यांना वाटतं की बाबा मेकॅनिकलचे क्वेश्चन जास्त होते, पण टोटल दोन्ही मिळून 60 क्वेश्चन्स असतात। तर आता ज्यांनी ऑलरेडी महाट्रान्सकोची वगैरे एक्झाम दिली असेल इलेक्ट्रिकलच्या स्टुडंट्सनी तर त्यांना माहिती असेल की नॉन टेक्निकलचा जो पार्ट होता तिकडे आपल्याला कमी वेटेज होतं आणि टेक्निकलला जास्त वेटेज होतं। पण इथे जर तुम्ही नीट बघितलं तर प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 1-1 मार्क कॅरी करतो आहे, म्हणजे जेवढं आपल्याला टेक्निकलला वेटेज आहे तेवढंच नॉन टेक्निकल म्हणजे GS GKला किंवा रिझनिंगला आपल्याला तेवढंच वेटेज द्यायचं आहे। तेव्हा मी सांगितलेलं महाट्रान्सकोसाठी की टेक्निकलवर तुम्ही फोकस करा, बिकॉज 110 मार्क्स 150 पैकी ऑलमोस्ट टेक्निकललाच होते आणि 40 फक्त नॉन टेक्निकलला होते। पण इकडे आपल्याला सगळ्या क्वेश्चन्सवर किंवा सगळ्या टॉपिकवर इक्वली फोकस करायचं आहे। 90 मिनिट्स आहे, त्याच्यामध्ये MCQs असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये आहेत। अजून आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर येस, +1 पॉझिटिव्हसाठी आहे आणि जर चुकलं तर तुमचे 1/4 मार्क येते ह्याच्यातून कमी करण्यात येतील। ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करू, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं गोष्टी कव्हर होतील, सिलेबसपासून ते इम्पॉर्टंट टॉपिक्सपासून आणि त्याचं स्टडी मटेरियलपर्यंत। ठीक आहे, त्यानंतर पेपर तुमचा फक्त इंग्रजी भाषेमधून होणार आहे, जसा ट्रान्सकोला वगैरे होता किंवा डिस्कॉमला होता की इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही लँग्वेजमध्ये तर नसणार आहे। त्यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे, सर्व परीक्षा इंग्रजी भाषेमधून घेण्यात येतील। ओके, त्यानंतर कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, डायरेक्टली तुम्ही एक्झाम क्रॅक केली, मेरिट लिस्टमध्ये आला तर फायनल तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। ठीक आहे, तर हे आधी सिलेबस आणि त्याचे मार्किंग स्कीमबद्दल होतं। जाऊया आता पुढे, इम्पॉर्टंट टॉपिक्स आधी आपण इलेक्ट्रिकलचे डिस्कस करूया, मग मेकॅनिकलचे डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की सगळ्यात पहिल्यांदा कशावर फोकस करायचं। सिलेबस कॉपी आपल्या ॲप्लिकेशनवर मी अपलोड केलेली आहे, तिकडे मिळेल किंवा वेबसाईटवर पण तुम्हाला मिळून जाईल। तर इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स आपल्याला ऑब्व्हियसली करायचं आहे। ह्याच्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत 3 फेज, सिंगल फेज, AC DC किंवा रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। इन्सुलेटिंग मटेरियल एकदम छोटासा टॉपिक आहे, जास्त काही नाही आहे ह्याच्यामध्ये, पण ह्याच्यावर क्वेश्चन विचारायचे चान्सेस आहेत किंवा विचारले जाऊ शकतात। त्यानंतर इलेक्ट्रिकल मोटरसुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्पेसिफिकली त्यांनी इंडक्शन मोटरच्या बाबतीत लिहिलेलं आहे। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर कव्हर केलेलं आहे। तर कुठून करायचं व्हिडिओ वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू सांगत जातो। जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मी ॲक्च्युअली तेवढेच इथे फक्त कव्हर केलेत, सगळा सिलेबस इथे मी घेतलेला नाही आहे।
आता हे इम्पॉर्टंटच आहेत सगळ्या गोष्टी, म्हणून मला इथे मेन्शन करावे लागतात. ओके, आधीचे जे होतं इन्सुलेटिंग मटेरियल, इथे पण इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, हे तर झालं ना, म्हणजे 17-18 पॉईंट ऑलरेडी कव्हर झालेत. आणि पुढे आहे इथे केबल्स आणि वायर. 17-18 तर लास्ट याच्यातच झालेलं आहे. केबल्स आणि वायर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. जास्त कठीण येत नाही, सोपे सोपे येतात. इलेक्ट्रिकलवाल्यांना तर ह्या गोष्टी करायच्याच आहेत. ओके, त्यानंतर आई रूल्स जे आहेत 1956 ते एकदा बघून जा, त्याच्यावर सुद्धा स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे मेकॅनिकलचे स्टुडंटसुद्धा फक्त त्यांनी पाठ केलं तरीसुद्धा त्यांचं इझिली होऊ शकतं. ह्याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहेत, तुम्हाला बाय हार्ट करावे लागतील. जर इलेक्ट्रिकलचे मुलंसुद्धा तेच करतात. त्यानंतर इल्युमिनेशन अत्यंत सोप्पा टॉपिक आहे आणि इझिली समजण्यासारखं आहे. ह्याच्यावर मी एक 1 शॉट व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे, त्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये वगैरे सगळ्या मिळून जाईल, सांगतो मी थोड्याच वेळ. प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट हा सुद्धा एक सोपा टॉपिक आहे, इझी आहे, जास्त कठीण नाही आहे. आणि ह्याच्यावर विचारण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत की रेझिस्टन्स रिलेटेड कसे आपण मोजतो, कुठल्या मेथडने मोजतो, कुठल्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. बॅटरीवर एखादा क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतो, अगदी छोटा टॉपिक आहे हा. जो 24 नंबरचा टॉपिक आहे तर बॅटरीजवर, सेल्सवर वगैरे विचारलं जातो, कशापासून बनवली जाते, त्याचं व्होल्टेज किती आहे, सिरीजमध्ये लावायचं की पॅरललमध्ये, त्या बाबतीत. त्यानंतर फायर फायटिंग ॲपॅरेटस अँड सिस्टीम म्हणजे फायर सेफ्टी रिलेटेड ह्याच्यावर क्वेश्चन्स असतील. इलेक्ट्रिकल प्रोटेक्शनमध्ये MCCB असेल, ELCB असेल की कुठल्याही टाईपचे जे स्विच गिअर आणि प्रोटेक्शन आपण ज्याला म्हणतो ते ह्या टॉपिकमध्ये येतील. ते सुद्धा सोपं आहे, जास्त कठीण नाही आहे. इलेक्ट्रिकलवाल्यांच्या दृष्टीने सोपेच असतील, मेकॅनिकलला थोडं टफ आहे, ते वाटू शकतं, पण त्याची डिफिकल्टी लेवल काय असेल, कुठून करायचं ते पण आपण थोड्याच वेळा डिस्कस करूया. इलेक्ट्रॉनिक्सवर पण एखादा बेसिक क्वेश्चन येऊ शकतो, मोस्टली डायोडवर येतो. सेमीकंडक्टर असेल जसं की फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस किंवा ट्रान्झिस्टर. स्पेसिफिकली ट्रान्झिस्टर म्हणजे BJT, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, त्याचे 2 टाईप आहेत, NPN, PNP. त्याच्यावर क्वेश्चन्स वगैरे बऱ्याचदा विचारले जातात. लॉजिक गेट्स आहेत, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं, किंवा डी मॉर्गन्स थेरम असेल, बुलियन लॉजिक असेल, एवढं बेसिक टाईपचं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याच्यामध्ये जास्त डेप्थमध्ये जाणार नाही. त्यानंतर डेटा ट्रान्समिशन हा युज्युअली इलेक्ट्रिकलला विचारला जात नाही, पण जर लास्ट टाईमचे जर आपण पेपर बघितले BMCचे तर सिम्पल किंवा हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स ह्याच्यावर क्वेश्चन विचारले गेले होते. त्यामुळे जर तुम्हाला फोकस करायचं असेल आणि कमीत कमी टाईमामध्ये जर तुम्हाला करायचं असेल, जसं की जरी आपण JEEचं जरी कन्सिडर केला तरीसुद्धा तो मार्चमध्येच आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे 35 डेज आपल्या हातात आहेत. तर हे सगळ्यात पहिले जे मी मार्क केलेले आहेत आणि इथे जे हायलाइटेड दिलेले आहेत ते टॉपिक तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या टॉपिक्सकडे वळू शकतात. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण मेकॅनिकलचे बघूया. आता मी स्वतः इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचं आहे, त्यामुळे मी मेकॅनिकलचे जे आहे ते जो मुलगा प्रिपेअर करतो आहे बऱ्याच वर्षांपासून BMCच्या एक्झामसाठी स्पेसिफिकली, मी त्याच्याकडूनच फीडबॅक घेतलेला आहे. तो इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचं त्याचं ऑलमोस्ट दोन्हीकडचं स्टडी झालेलं आहे आणि त्याने एक्झाम पण दिले, तर त्यामुळे त्याने प्रॉपर सांगू शकतो की कुठले क्वेश्चन्स विचारले गेले होते लास्ट टाईमला आणि प्रेडिक्ट करू शकतो आपण त्याच्यावरून. त्याच्या अकॉर्डिंग मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, RAC म्हणजे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, SOM, TOM, IC इंजिन, मशीन डिझाईन आणि FM म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स. तर ह्या सिक्वेन्समध्येच तुम्ही प्रेफरन्स देत जा. त्यानंतर त्याने मला मेसेजेससुद्धा केलेले ते चॅट्समध्ये, ते मी इथे पेस्ट करतो आहे, त्याच्या बघून घ्या काय लिहिलं त्याने. माझ्या लास्ट एक्झामच्या बेसिसवर मला या प्रायोरिटीमधलं वाटलं इम्पॉर्टन्स. SOMमध्ये SFD आणि BMC क्वेश्चन्स येतोच. SFD म्हणजे शियर फोर्स आणि बेंडिंग मेकॅनिझम असं समथिंग काहीतरी आहे. त्यानंतर RACमध्ये सायकल्सवर क्वेश्चन विचारतात. प्रोडक्शनमध्ये प्लॅनिंग, शेड्युलिंगवर क्वेश्चन्स असतात. हे मेकॅनिकलच्या मुलांना लगेच समजून जाईल, इलेक्ट्रिकलला कदाचित थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो नक्की काय आहे ते. आणि मॅन्युफॅक्चरिंगवर रँडम कोणत्या पण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर विचारू शकतात. त्यानंतर टॉममध्ये कायनेमॅटिक चेंज, डिग्री ऑफ फ्रीडम, वेलॉसिटी ऑफ लिंक, हायर पेअर, लोअर पेअर ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. तर ॲटलिस्ट इलेक्ट्रिकलवाल्यांना हे जे काही क्वेश्चन्स दिसतात की हे नवीन जे काही टॉपिक्स दिसत आहेत ते पण तुम्ही डायरेक्टली गुगल केलेत तरी तुम्हाला समजून जातील, किंवा यूट्यूबवर व्हिडिओ जरी बघितले तरी तुम्हाला समजून जातील. त्यानंतर IC इंजिनमध्ये फायरिंग सिक्वेन्स, सायकल, मटेरियल ऑफ डिफरंट कंपोनंट एक्सेट्रा ह्याच्यावर येतात. त्यानंतर त्याने सांगितलं की मशीन डिझाईन थोडा अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच्यावर काहीही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा आपण स्पेसिफिकली सांगू पण नाही शकत की येतील की नाही, ते खूप वास्ट आहे तो कंपॅरेटिव्हली. आणि FMमध्ये लॉसेस, कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज, बॉयन्सी ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याला आहेत ते सांगतात. मला तरी गॅरंटी आहे की ऑलमोस्ट त्याचं सिलेक्शन आहे, बिकॉज तो लास्ट एक्झामपासून फक्त BMCसाठीच प्रिपेअर करतो आहे. ऑलमोस्ट 2019 पासून 4 to 5 इयर्स झालेली आहे. त्यामुळे त्याने खराच खूप लेवलचा स्टडी त्याचा झालेला आहे.
कदाचित त्याचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचं नाव पण सांगेन की हे नक्की कोणी सांगितलं आणि ते कितपत खरे होते ते, ठीक आहे. ते हे होते इम्पॉर्टंट टॉपिक्स इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे. आता बघूया आपण पुढचे नेक्स्ट 14 डेज आपण कसे यूज करायचे ते. ओके, बरेच मुलं ना ही खूप छोटा मायन्यूट पॉईंट आहे पण हा इग्नोर करून टाकतील आणि तोच तुम्हाला गेम चेंजिंग ठरू शकतो. इथे मी लिहिलं आहे 4 स्टेप प्रोसेस आहे. सगळ्यात पहिल्यांदा 4 जे आपले वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यापैकी कशावर फोकस करायचे. स्टेप 1 मध्ये लिहिले फोकस ऑन युअर ओन ब्रांच. म्हणजे जर तुम्ही मेकॅनिकलचे स्टुडंट असाल तर तुम्हाला मेकॅनिकलवर फोकस करायचं आहे आणि जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिकलवरच फोकस करायचं आहे. बरेच मुलं जे आपल्याला नाही येते त्याच्या बाबतीत जास्त टेन्शन घेतात आणि तिकडे बघायला जातात. जसं मेकॅनिकलची मुलं इलेक्ट्रिकलचं काय करू मला काहीच येत नाही ह्याच्या बाबतीत टेन्शन घेतील आणि सेम व्हाईस वर्सा. मी पण आता जेवढे इलेक्ट्रिकलच्या मुलांबद्दल बोलतो आहे त्यांना सगळ्यात पहिलं टेन्शन मेकॅनिकलचंच आहे. असं नाही आहे की तुम्ही इलेक्ट्रिकलचे जरी असाल तरीसुद्धा जे काही 30 क्वेश्चन उद्या आले तरी तुम्ही 30च्या 30 आउट ऑफ मारू शकता का? नाही. तुम्हाला तिथे 25 मार्क 26 काढायलासुद्धा तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. जेव्हा एकदम हुशार मुलगा असेल तो 25-26च्या आसपास तिथे मार्क्स वगैरे ते स्कोअर करू शकतो. पण जर तुम्ही दुसऱ्या ब्रांचचे असाल तर तुम्हाला स्वतःच्या ब्रांचवर सगळ्यात पहिल्यांदा जास्त फोकस करायला पाहिजे रादर दॅन दुसऱ्या ब्रांचकडे बघण्यापेक्षा. त्यानंतर रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत ते कंपॅरेटिव्हली इझी असतात, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. शेवटी ते पण तेवढेच मार्क कॅरी करतायत. त्यानंतर GS आणि GK किंवा करंट अफेअरवाला पार्ट आहे. बिकॉज GS GK अगेन एक वास्ट टॉपिक आहे. तुम्हाला माहीत नाही की नक्की काय रिलेटेड क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. तुम्ही जे वाचलं आहे त्याच्यावरच जर विचारले गेले तर चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याचदा येऊ शकतात फिक्स काय काय टॉपिक असतात, रिसेंटली अवॉर्ड्स वगैरे झालेले असतील किंवा बुक्स असतील त्या रिलेटेड क्वेश्चन्स वगैरे जसे येतात, पण ते पण अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे मी त्यांना थर्ड नंबरवर ठेवलं स्टेप 3. आणि स्टेप 4ला माझं पर्सनल सजेशन असेल की दुसऱ्या ब्रांचचं सगळ्यात लास्टला तुम्ही अपियर करा. म्हणजे मेकॅनिकलवाल्यांनी इलेक्ट्रिकलचं सगळ्यात लास्टला करावं आणि इलेक्ट्रिकलवाल्यांनी मेकॅनिकलचं सगळ्यात लास्टला करावं. फर्स्ट प्रायोरिटी तुमची ओन ब्रांच असेल, त्यानंतर तुम्ही रिझनिंगचे क्वेश्चन्सच्या प्रॅक्टिस कराल, त्यानंतर तुम्ही GS GK कराल आणि त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या ब्रांचचं कराल. आता जे मुलं हे करणार नाहीत ना, मेजॉरिटी त्यांचं नुकसान होऊ शकतं. बिकॉज एवढं लक्षात ठेवा की तुम्ही मॅक्झिमम स्कोअर आहे ते तुम्ही तुमच्या ओन ब्रांचमध्ये स्कोअर करू शकता. मिनिमम 4 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये घालवलेली आहेत, त्याच्यामध्ये एवढी मेहनत घेतलेली आहे. जसं की मेकॅनिकलच्या मुलांनी 4 वर्ष तर ते इंजिनिअरिंगमध्ये करतात, सोबतच 2 वर्षापासून जर कोण प्रिपेअर करत असेल तर टोटल 6 वर्ष तुम्ही फक्त मेकॅनिकल करतात आणि इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी पण सेम. पण दुसऱ्या ब्रांचचं तुम्ही एक्सपेक्ट करता की मी 1, 2 ते 3 महिन्यामध्ये सगळं शिकून मार्क्स स्कोअर करू शकतो का? ते ही हायली इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण त्याच्यापैकी पण जो स्टॅटिकवाला पार्ट आहे तेवढा तुम्ही करू शकता. जो पाठांतर करायचा त्याच्यामध्ये लॉजिक नाही आहे, कारण नवीन ब्रांचचं शिकण्यापेक्षा तुम्ही ह्या टॉपिक जो फिक्स डेटा आहे तो न चेंज होण्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकतो. सो माझं पर्सनल सजेशन असेल की ओन ब्रांच करा, त्यानंतर रिझनिंग, त्यानंतर GS GK. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 14 दिवसामध्ये काय केलं पाहिजे नक्की, की बाबा मी थिअरी वाचत बसू की ह्याच्यामध्ये MCQ प्रॅक्टिस करत बसू की काय करू. तर ज्यांच्याकडे 14 दिवस आहेत म्हणजे SE जे आहेत सब इंजिनियरसाठी इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, तुमचा मेन टार्गेट असला पाहिजे की तुमचे क्वेश्चन प्रॅक्टिस मॅक्झिमम व्हायला पाहिजे. बिकॉज आता तुम्ही जर सिलेबस कंप्लीट करत बसलात तर तो कधीच होणार नाही. बिकॉज 14पेक्षा डबल ट्रिपल टॉपिक आपल्याला अख्ख्या सिलेबसमध्ये आहेत. तर तुमचा फोकस असला पाहिजे की तुमची ओन ब्रांच आणि त्या ओन ब्रांचमध्ये पण तुम्हाला फक्त ना फक्त जे आपण इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले त्याचे फक्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करत जायचे. क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करता? एकतर तुम्ही त्याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरून करू शकता किंवा दुसरं जर तुम्हाला अजून क्वेश्चन हवे असतील तर SSC JEE तुम्ही क्वेश्चन्स आहेत ते फॉलो करू शकता. बिकॉज JEE जरी असली तरीसुद्धा तुम्हाला SSC JEE तुम्हाला बऱ्याच व्हरायटीचे क्वेश्चन्स मिळतील. आणि हा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचा पेपर असल्यामुळे ह्याच्यामध्ये एकदम गेट लेवलचे किंवा अगदी AE लेवलचे असिस्टंट इंजिनियर लेवलचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहेत, भले सब इंजिनियरची एक्झाम असली तरीसुद्धा. त्यामुळे SSC JEE क्वेश्चन्स तुम्हाला चांगले ह्याच्यामध्ये सफिशियंट होतील. आणि स्पेसिफिकली जर दुसऱ्या ब्रांचचे करायचे असतील त्याच्यासाठी तर SSC JEE क्वेश्चन तर बेस्ट होतील तुमच्यासाठी. स्वतःसाठी तर हेच करायचे आणि दुसऱ्यासाठी सुद्धा SSC JEE जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही डेफिनेटली चेकआउट करू शकता.
त्यानंतर तुम्हाला आता उरलेल्या दिवसांमध्ये टेस्ट सिरीज द्यायची आहे, त्याच्यामध्ये डेली टॉपिक वाईज टेस्ट द्यायचे आहेत किंवा जे सब्जेक्ट आहेत त्याचे, जसं आपण सांगितलं मेकॅनिकलचे किंवा इलेक्ट्रिकलचे, त्याचे तुम्हाला डेली 2-2, 3-3 टेस्ट दिल्या तरीसुद्धा चालतील. आणि त्यानंतर काय मिस्टेक झाली त्याच्यावर ॲनालिसिस करा आणि एक फुल लेंथ टेस्ट तुम्हाला अल्टरनेट दिवशी द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टाईम मॅनेजमेंट करता येईल आणि जेवढं टेक्निकलला वेटेज देत आहे तेवढं नॉन टेक्निकलला देता येतं आहे की नाही, बिकॉज हे टाईम कन्झ्युमिंग असतात. जे नॉन टेक्निकलचं पार्ट आहे, स्पेसिफिकली जर रिझनिंग जर मी म्हणालो तर रिझनिंग आपलं खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग असतो, त्यामुळे तुम्हाला हे बघायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये किती मार्क्स आपले जात आहेत, आपला वीक पार्ट कुठे आहे ते तुम्हाला टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस करूनच करायचं आहे. आत्ता जास्त थिअरी नवीन काहीतरी वाचण्याच्या शोधात जाऊ नका. मॅक्झिमम टेस्ट सिरीज किंवा मॅक्झिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि तुमचा जो वीक पार्ट आहे, जिथे तुमचे मिस्टेक्स होते त्याच्यावर फोकस करा. 35 डेज ज्यांच्याकडे आहे, म्हणजे जे ज्युनियर इंजिनियरच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात किंवा इव्हन सिव्हिलसाठी सुद्धा असेल, त्यांना तर एकच ब्रांचचं आहे त्यामुळे त्यांना तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलवाल्यांना तुमच्याकडे टाईम असल्यामुळे तुम्ही सिलेबस कंप्लिशनकडे जाऊ शकता. बाकीचे 3 पॉईंट आपल्याकडे आहेत, पण तुमच्याकडे जर 35 डेज असतील तर त्याच्यापैकी ॲटलिस्ट तुम्ही 20 डेज आहेत तुम्ही थिअरीसाठी किंवा सिलेबस कंप्लीटसाठी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर रिमेनिंग जे 15 डेज आपल्याकडे असतील त्याच्यावर तुम्ही MCQ प्रॅक्टिस किंवा टेस्ट सिरीजवर तुम्ही जाऊ शकता. तर हा आपल्याकडे एक जेईसाठी एक ॲडव्हान्टेज आहे. जेईची लेवल कंपॅरेटिव्हली SEपेक्षा थोडी डाऊन असते, बिकॉज कमी आहे, ते डिप्लोमा बेसिसवर आहे, तर त्यामुळे ह्याची चांगल्या लेवलची तुमची प्रॅक्टिस आहे ती होऊ शकते. ठीक आहे. तर आता ह्याच्यासाठी मी अभ्यास कुठून करू किंवा सिलेबस कंप्लिशन कुठून करू, तर त्याच्यासाठी आपण ऑलरेडी टेक्निकलचे सब्जेक्ट्सचे मी सांगतो आणि एक एक करत सगळ्या प्लेलिस्ट सांगतो की टेक्निकल, नॉन टेक्निकल, रिझनिंग, ॲप्टिट्यूड कुठून करायच्या गोष्टी. तर टेक्निकलच्या आपण ऑलरेडी आपल्या अमेझिंग इंजिनियर्स यूट्यूब चॅनलवर, जिथे मी व्हिडिओ बघताय तिकडे आपण ऑलरेडी ही प्लेलिस्ट आहे ती खूप आधी क्रिएट केलेली आहे. टोटल 45 व्हिडिओ आहेत आणि कंटिन्यू ह्याच्यामध्ये मी व्हिडिओसुद्धा अपलोड करेन. आफ्टर मोस्टली 3rd किंवा 4th फेब नंतर मी चालू करेन ह्याच्यामध्ये अपलोड करायला. बट टिल देन तुम्ही हे 45 व्हिडिओज आहेत ते बघून घ्या. आणि मेकॅनिकलसाठी सुद्धा तुम्ही BMC JEEचे आपण 10च व्हिडिओ आहेत, ॲटलिस्ट तुम्हाला एक किकस्टार्ट मिळावा किंवा इलेक्ट्रिकलच्या मुलांना स्पेसिफिकली जर तुम्हाला मेकॅनिकलचं बघायचं असेल तर ॲटलिस्ट ह्या 10 व्हिडिओ तरी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक स्टार्टिंग पॉईंट तरी मिळेल कुठून चालू करायचं ते. ह्याच्यामध्ये मी MCQ थिअरी कव्हर केलेली आहे आणि प्रत्येक थिअरी व्हिडिओनंतर मी MCQची व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे. सोबतच रिसेंटली मी आता असिस्टंट टेक्निशियनची व्हिडिओ प्लेलिस्ट चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपल्या BMCसाठी, जसे की अंडरग्राऊंड केबल्स असेल, वायरिंग असेल, सर्किट ब्रेकर, रिले, लाइटनिंग अरेस्टर, DC मशीन, इंडक्शन मोटर, हे सगळे टॉपिकसुद्धाचे मी MCQज फक्त ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अजून एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे असेल ते तुम्हाला इथे मिळेल. आणि स्पेसिफिकली जर मेकॅनिकलच्या स्टुडंटना सांगितलं तर त्यांना हा नक्कीच फायदेशीर होईल, बिकॉज अगदी हे ITI लेवलचे आहेत, हे जे क्वेश्चन्स असतील ते ITI लेवलचे असतील, तर त्यामुळे तुम्हाला ह्याचा डेफिनेटली फायदा होईल. आणि हल्ली ITIच्या मुलांनासुद्धा JEE लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे अजिबात असं समजू नका की ही लेवल मला येणार नाही, ह्याच्यातले सुद्धा क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. मेकॅनिकलच्या मुलांना जर ह्याच्या व्यतिरिक्त अजून डिटेलमध्ये हवं असेल आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर यूट्यूबवर शोधायचं असेल तर तुम्ही कुठलेही SSC JEEची जसं मी सांगितलं प्लेलिस्ट आहे ती फॉलो करू शकता. फक्त साईड बाय साईड तुम्हाला सिलेबस ठेवावा लागेल आणि जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले ते तुम्हाला फॉलो करावा लागेल. बरेच प्लेलिस्ट तुम्हाला मिळतील, मी जस्ट ह्याच्यावर 2 इथे प्लेलिस्ट तुम्हाला सजेस्ट करून सांगितलेलं आहे, तर ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला ज्याच्यापैकी ज्याचं कोणाचं आवडेल व्हिडिओज इनिशियली त्या तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्लेलिस्ट तुम्ही GS GK किंवा करंट अफेअरसाठी कुठले बघू शकता, तर मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला जे बघितलेल्या होत्या मी त्यांचं तुम्हाला सजेस्ट करेन. क्रेझी GK ट्रिक्स आहेत, चांगलं यूट्यूब चॅनल आहे, ह्याच्यावर तुम्हाला करंट अफेअर्सचे किंवा GS GK रिलेटेड जे आहे ते इम्पॉर्टंट ट्रिक्सच्या हेल्पने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि पिक्चरायझेशन आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी या गोष्टी समजून जातील. सोबतच परचम क्लासेस म्हणून पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा असेच न्यूमॅनिक्स टेक्निकने तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं किंवा पिक्चरल टेक्निकने कशा गोष्टी लक्षात ठेवू शकतात आणि जे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथून मिळून जातील. हे मोस्टली हिंदीमध्ये चॅनल्स आहेत. जर तुम्हाला स्पेसिफिकली मराठीमध्ये चॅनल हवं असेल तर करंट अफेअर्स मराठी म्हणून पण एक चॅनल आहेत. ह्या जे यूट्यूब चॅनल्स आहेत ते मी स्वतः माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला फॉलो केले होते, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी आहेत ते सजेस्ट करतो. तुम्हाला दुसऱ्या कोणाचं आवडत असेल तुम्ही डेफिनेटली बघू शकता, पण ज्यांना काहीच माहिती नाही एकदम स्क्रॅचपासून बघायचं आहे त्यांच्यासाठी मी या गोष्टी सजेस्ट करतो.
रिझनिंगसाठी मी अड्डा 24/7ची स्वतःही प्लेलिस्ट फॉलो केलेली माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला. खूप मला ह्याचा फायदा झालेला. तुम्हालासुद्धा होऊ शकतो. अगदी स्क्रॅचपासून झिरोपासून ते एकदम ॲडव्हान्स लेवलपर्यंत ह्यांनी हळूहळू जे टॉपिक्स आहेत ते कवर केलेले आणि डिफरंट क्वेश्चनचे टाईप त्यांनी घेतलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता तुम्हाला जर क्वेश्चन प्रॅक्टिस करायची असेल, बुक्स हवे असतील, त्याच्यासाठी बुक्स पण मी ते सांगतो कुठून येते. SSC JEE जसं मी सजेस्ट केलेलं, तर मेड इझी एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याचे SSC JEEचे त्यांनी सोल्युशन आणि क्वेश्चन ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. 2007 पासून 2024पर्यंत तुम्हाला सगळे मिळतील. 2 व्हॉल्यूममध्ये आहे सध्या. आधी एकच व्हिडिओ यायची, त्याचे तुम्हाला प्राइजेस पण मी इथे दिलेले आहेत तुम्हाला अंदाजे येण्यासाठी. लिंक ह्याच्यात ते खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके, मला ह्याच्यातून काही फायदा होणार नाही. तुम्हाला जी प्राईज आहे त्याच प्राईजमध्ये तुम्हाला मिळतील. फक्त ह्या लिंकमधून जर तुम्ही क्लिक करून परचेस केलं, तुम्हाला एकही रुपये एक्स्ट्रा लागणार नाही. फक्त सर्टन अमाऊंट ऑफ कमिशन फक्त त्याच्या बदल्यात मला मिळेल. हे मी क्लिअर कट सांगतो. ह्याच्यामध्ये मला काय स्पॉन्सरशिप मिळाले म्हणून अशातली गोष्ट नाही आहे. मी सुद्धा माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला हे 2 बुक्स वगैरे म्हणजे SSC JEEचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन यूज केले होते. माझ्याकडे हे पुस्तक होतं. तर ह्या म्हणून मी तुम्हाला माझ्या पर्सनल ह्याच्यावर मी तुम्हाला सजेशन देतो. हे कंबाईन बुक आहे 2 व्हॉल्यूममध्ये न घेता, पण आय गेस हे कंपॅरेटिव्ह स्वस्त पडतं आणि 2 वेगवेगळे असलेले चांगलं पण होऊ शकतं. ओके, तसंच आता नवीन मी सर्च करत असताना मला दिसलं SSC JEEच्या टेक्स्टबुकचं पण एक आलेलं आहे कंपॅरेटिव्हली. त्याची प्राईस कमी आहे. क्वेश्चन्स पण मे बी थोडे लिमिटेड असतील, पण जर तुम्हाला हवं असेल हे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मला आत्ताच दिसलं म्हणून मी जस्ट तुम्हाला सजेस्ट करतो. जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला आवडलं, स्वतः चेकआउट करा. फक्त माझं देण्याचं तुम्हाला सजेस्ट करण्याचं एक काम होतं. सिमिलरली AE JEEचे कंबाईन एक फक्त आहे. फक्त SSC JEEचं न देता ऑल स्टेटचे सेंट्रल लेवलचे AE JEEचे एक्झामचे क्वेश्चन ह्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मी सगळ्यांचं जेवढं मला चांगलं वाटतं आहे तेवढं मी तुम्हाला सजेस्ट करतो. आणि टेक्स्टबुकवर टेस्ट सिरीज वगैरे पण आहे, तर त्या पण तुम्ही बघू शकता. तेच मी आता तुम्हाला सांगणार होतो की टेस्ट सिरीज जर मला द्यायची असेल तर कुठली देऊ शकतो. टेक्स्टबुक नावाचं ॲप आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. तर टेक्स्टबुकवर सध्या मी चेक केलं तर BMC JEEच्या मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. सब्जेक्ट वाईज टेस्ट पण आहे आणि फुल लेंथ टेस्ट पण आहेत. आय गेस सध्या तरी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. अजून तरी त्याने ते प्रो मेंबरमध्ये टाकलेला नाही आहे किंवा पेडमध्ये नाही आहेत त्यांच्या पासमध्ये. तर आत्ता तुम्ही अपिअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक टेस्ट सिरीजचा ॲनालिसिस करायला त्याच्यामध्ये फायदेशीर होऊ शकतं. आपली अजून टेस्ट सिरीज लॉन्च झालेली नाही आहे. इन केस जर झाली तर त्या पण मी लवकरात लवकर अनाऊन्स करेन. SEसाठी तर पॉसिबल होणार नाही एवढ्या लवकर, पण JEEसाठी आय डेफिनेटली ट्राय टेस्ट सिरीज लॉन्च करायचं. आणि आपल्या मुलांचा जे ऑलरेडी टेस्ट सिरीज दिल्या वेगवेगळ्या, त्याच्यातून फीडबॅक आपल्याला खूप जास्त चांगला आलेला आहे. ओके, पुढची गोष्ट, टॉपरचा इंटरव्ह्यू ठरवला आहे, मी प्लॅन केलेला आहे. फक्त आता त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कुठले कुठले तुम्हाला हवे, तुमचे काय काय डाऊट्स असतात ते क्वेश्चन्स फक्त मला कमेंट करून सांगाल. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मी कंडक्ट करणार आहे इंटरव्ह्यू. माझ्याकडे ऑलरेडी क्वेश्चन्स आहेत, पण मला जर काही न्यू क्वेश्चन्स मिळाले तुमच्याकडून तर डेफिनेटली मी त्याच्यामध्ये ॲड करून देईन. तर त्यामुळे तुमचे क्वेश्चन्स मला सांगा. मी जे सिलेक्टेड ऑलरेडी कॅन्डिडेट्स आहेत BMC JEEचे, SE पण आणि JEEमध्ये सुद्धा 2019ची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झाले त्यांना मी हे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे विचारेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. येत्या 1 ते 2 डेजमध्येच तुम्हाला ह्याच्या खाली कमेंट्स टाकायची आहे. ठीक आहे, आपल्या जर टेस्ट सिरीज वगैरे आली किंवा जे काही नोट्स वगैरे असतील आपण आपल्या ॲप्लिकेशनवर अपडेट करतो. गुगल प्लेवर सेम नावाने आहे अमेझिंग इंजिनियर्सवर. आणि जर तुम्ही ॲप स्टोअरवर चेक करणार असाल तर माय इन्स्टिट्यूट नावाचं ॲप आहे आणि तिकडे तुम्हाला आपला ऑर्गनायझेशन कोड IFTZNN हा जर तुम्ही टाकला तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन आहे ते ॲक्सेस करता येईल. ठीक आहे, ह्या व्यतिरिक्त तुमचे जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करा. आणि परत एकदा सांगतो, जर अजूनपर्यंत लिहिला नसेल तर सगळ्या गोष्टी जसं की सिलेबस, कुठली प्लेलिस्ट, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.